श्री स्वामी समर्थ. आलास बाळा तू? अरे आम्हाला माहीतच होते रे तू येणारच, कारण की तू आता अडचणीत आहेस. आम्हाला माहीत आहे. तू फक्त जेव्हा अडचणीत असतोस तेव्हाच तू आमची आठवण काढतोस. इतर वेळी तुला आमची आठवण देखील येत नाही रे. मला माहीत आहे. आज तू अडचणीत आहेस म्हणून तू आमच्याकडे आलेला आहेस, नाहीतर तो आमच्याकडे असा आलाच नसतास. पण असू दे, काही हरकत नाही. आता आलाच आहेस तर या संदेशाला तू शेवटपर्यंत नक्की बघ. या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. त्या अगोदर तू जर त्या चॅनलवरती नवीन असशील तर आत्ताच सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे 3 वेळा लिहायला विसरू नकोस. हे नक्की करून बघ. मला माहीत आहे तू हे करणार आहेस, त्यामुळे कशाचाही विलंब न करता आत्ता लगेचच तू या 2 गोष्टी करून घे. स्वामी सांगतात, बाळा आम्हाला माहीत आहे रे, तुझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहेत, खूप अडचणी आहेत, तू खूप संकटात आहेस. पण तू घाबरू नकोस, तू काळजी करू नकोस. तू तुझे कष्ट प्रामाणिकपणे करत राहा. तू कशाची फिकर करू नकोस. तू जर का खरा असशील तर तुझ्या बाबतीतही सर्व काही खरेच घडेल. तू जर का सर्वांशी चांगला वागतोस तर तुझ्या बाबतीतही सर्व काही चांगलेच घडेल. लक्षात ठेव, जो व्यक्ती इतरांशी चांगलं वागतो त्या व्यक्तीसोबत सर्वजण देखील चांगलेच वागतात. जो व्यक्ती इतरांविषयी चांगला विचार करतो त्या व्यक्तीच्या बाबतीत सर्व काही हे चांगलंच घडतं. तू आत्ता जरी अडचणीत असशील तरी घाबरू नकोस. लवकरच तू या अडचणीतून बाहेर निघणार आहेस. तू काळजी करू नकोस. तू कशाचीही फिकर करू नकोस. तू तुझे काम सातत्याने करत राहा. तुझे प्रयत्न तू सोडू नकोस. लक्षात ठेव, आज तू संकटात आहेस याचा अर्थ असा नाही की तू कायमच संकटात राहशील. आज तू संकटात आहेस, पण उद्या तू त्यातून नक्कीच बाहेर निघण्याचा मार्ग तुला सापडू शकेल. त्यासाठी तुला फक्त प्रयत्न करायचे आहेत आणि तुझ्या प्रयत्नांमध्ये तुला सातत्य ठेवायचं आहे. त्यामुळे तू कशाचंही काळजी करू नकोस, फिकर करू नकोस. तू तुझे काम हे प्रामाणिकपणे करत राहा. बाळा, तुला असे वाटत असेल की देवाने सर्व काही दुःख, सर्व काही संकटे हे तुझ्याच आयुष्यात दिलेले आहेत. एक संकट संपले की दुसरे संकट उभे राहत आहेत. दुसरे संकट संपले की तिसरे उभे राहत आहेत. पण लक्षात ठेव बाळा, आपल्या जीवनाचा हा एक भागच आहे. आनंदानंतर दुःख आणि दुःखानंतर पुन्हा आनंद हे असे चालूच राहते. हा वर्तुळच असतो. याच्यातून कोणाचीही सुटका नाही आहे. प्रत्येक व्यक्तीला याला सामोरे जावेच लागते. तुला असे वाटत असेल की देवाने सर्व दुःख हे तुलाच दिलेलं आहे. अरे पण तसे नाही आहे बाळा. देव तुला तेवढेच दुःख देतो, तेवढेच कष्ट देतो, जेवढे सहन करण्याची क्षमता ही तुझ्यामध्ये आहे. उरलेले कष्ट हे देव स्वतःकडेच ठेवतो. त्यामुळे तू घाबरू नकोस. तू तुझे प्रयत्न करत राहा. लक्षात ठेव, आत्ता जरी तुला असे वाटत असेल की तू खूप दुःखात आहेस, संकटात आहेस, परिस्थिती तुझ्या विरोधात आहेत, पण तू काळजी करू नकोस. थोडा वेळ जाऊन दे. थोडा वेळ गेला की तू त्या संकटातून, दुःखातून नक्कीच बाहेर निघशील. तोपर्यंत तू तुझे प्रयत्न, तुझे काम हेच करत राहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या कामामध्ये तू सातत्य ठेव. एकदा हाती घेतलेले काम हे पूर्णत्वास नेल्याशिवाय तू मधूनच सोडून देऊ नकोस. लक्षात ठेव, तुला सुरुवातीला असे वाटेल की काम खूप अवघड आहे, खूप कष्ट घ्यावे लागतील, पण त्यातच तर खरी मजा असते. लक्षात ठेव, सहज गोष्ट ही लगेच भेटते, पण साधी गोष्ट ही लगेच भेटते. पण जर तुला काहीतरी वेगळे असेच पाहिजे असेल, म्हणजे आयुष्यभर तुझ्या सोबत कायम राहील, तर त्यासाठी तुला कष्ट आणि कठोर परिश्रम हे करावेच लागतील. त्याच्यातून कोणाचीही सुटका नाही आहे रे. त्यामुळे तू घाबरतोयस कशाला? तू तुझे कष्ट हे प्रामाणिकपणे करत राहा. तुझ्या कष्टांना, तुझ्या मेहनतीला सातत्य ठेव. तुझे काम तू सातत्याने करत राहा. लक्षात ठेव, तुझे कष्ट आजचे जे आहेत ते उद्याच्या सुखी जीवनासाठी
तू केलेली मेहनत आहे. लक्षात ठेव. आज जरी तू दुःखात असला, संकटात असला, तरी उद्याचा दिवस हा तुझा चांगलाच जाणार आहे. त्याची तू काळजी करू नकोस. तू फक्त तुझे कष्ट हे प्रामाणिकपणे करत राहा. लक्षात ठेव बाळा, तुला असे वाटत असेल की तुझ्या जीवनामध्ये सर्व काही वाईटच घडत आहे, चांगले कधी घडणारच नाही, पण तसं नाही आहे. आपली परिस्थिती बदलायला फार वेळ लागत नाही. आपल्या नशिबामध्ये आपली परिस्थिती बदलण्याची खूप मोठी क्षमता असते. आपण आपली क्षमता ओळखत नाही, त्यामुळेच आपण तसेच राहतो. पण लक्षात ठेव, तुझी परिस्थिती बदलण्यासाठी तुझं नशीब खूप मोठं कार्य करत असते. तुला फक्त तुझ्या नशिबांवरती विश्वास ठेवून स्वतःचे काम हे तुला कष्ट प्रामाणिकपणे करायचे आहेत. एकदा का तू तुझे कष्ट प्रामाणिकपणे करायला लागला तर तुझे नशीब नक्कीच तुला साथ देऊन तुझी परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे आत्ता जरी तुझी परिस्थिती वाईट असली, खराब असली, तरी तू घाबरू नकोस, निराश होऊ नकोस. देव प्रत्येकाला आपली परिस्थिती बदलण्याची संधी ही देतच असतो. आपल्याला फक्त ती संधी ओळखून त्या संधीचे सोने करता आलं पाहिजे. जो व्यक्ती त्या संधीचे सोने करतो तो व्यक्तीच नक्कीच त्याची परिस्थिती बदलतो, कारण की त्याने ती संधी ओळखलेली असते आणि त्या संधीचे तो सोनं करण्यासाठी करतो. म्हणजेच आपली परिस्थिती सुधारण्यासाठी तो दिवस रात्र मेहनत करतो आणि त्याच्या मेहनतीला यश देखील येत असते, कारण की त्याच्या मेहनतीमध्ये प्रामाणिकपणा आणि सातत्य असते. तू देखील प्रामाणिकपणे काम करत राहा आणि तुझ्या कामामध्ये सातत्य ठेव. लक्षात ठेव, एक दिवस हा तुझा नक्कीच येईल की ज्या दिवशी तू तुझी परिस्थिती बदलू शकशील. परंतु तो दिवस येईपर्यंत तुला तुझे काम, प्रयत्न हे चालूच ठेवायचे आहेत. त्याच्यातून तुला सुटका नाही आहे. लक्षात ठेव, आज तुला अवघड वाटणारे काम काही काळांतराने तुला त्याची सवय होऊन गेल्यानंतर ते सहज आणि सोपे वाटू लागेल. त्यामुळे लक्षात ठेव, कोणतीही नवीन गोष्ट हाती घेताना सुरुवातीला ती अवघड वाटते. काही काळ त्याचा कंटाळा येतो, ती करू वाटत नाही. पण जसं जसं तू ती गोष्ट करू लागतोस, शिकू लागतोस, तुझे त्यामध्ये मन रमू लागते आणि त्यानंतर अवघड वाटणारी गोष्ट तुला ती सोपी होऊन जाते आणि तू ती गोष्ट सहज करू लागतोस. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक क्षणाचा काही ना काहीतरी कालावधी हा द्यावाच लागतो. तो कालावधी गेल्यानंतरच आपल्याला त्या गोष्टीची खरी किंमत ही समजत असते. त्यामुळे एखादी नवीन गोष्ट किंवा कार्य हाती घेतल्यानंतर ते समजण्यासाठी, त्या रुळण्यासाठी थोडासा कालावधी हा आपल्याला द्यायलाच लागतो. तो कालावधी गेल्यानंतर आपण ओळखू शकतो, आपल्याला ते समजू लागेल की आपण नक्की काय करत आहोत, कसे करत आहोत. मग त्यानंतर ते काम आपल्याला सहज आणि सोपे वाटू लागते. सुरुवातीला नवीन हाती घेतल्यानंतर काम आपल्याला अवघडच वाटते, कठीणच वाटते. पण नंतर जसजसे आपण पुढे जाऊ, जसजसे आपण ते शिकू लागू, करू लागू, त्यावेळेस आपल्याला ते सहज आणि सोपे वाटू लागते. त्यामुळे कोणतेही नवीन काम हाती घेताना कधीही निराश होऊ नका, हताश होऊ नकात. तर ते काम हळूहळू समजून घेत चला. एकदा का तुम्ही ते समजून घेतले तर तुम्हाला त्या काम करण्यामध्ये नक्कीच मजा येईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच प्रगती देखील होईल. श्री स्वामी समर्थ.